लक्ष्मण उतेकर सध्या बोलतात। मुद्दा खरा तर सिनेमाचा ट्रेलर लॉन्च नंतर झाला, जिकडे छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना अनेक लोकांनी विरोध केला, तुम्हाला अनेक लोकांनी फोन देखील केले। आजची जी भेट झाली आणि अनेक लोकांचे फोन, काय सांगतात? फोन अनेक लोकांचे आहेत। त्यात आजची जी भेट राजसाहेबांशी झाली, त्याच्या मागचा उद्देश एकच होता की मला राजसाहेबांचा सल्ला हवा होता आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की कारण त्यांचं वाचन इतकं आहे, त्यांचं वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत, महाराजांवरती त्यांचं खूप वाचन आहे। त्याच्यामुळे हे काय बदल करायला हवेत सिनेमामध्ये नेमके, हे मी त्यांच्याकडनं जाणून घेतलं आणि या चर्चेतनं त्यांनी मला काही सूचना केल्यात आणि त्या अगदी खूपच व्हॅल्युएबल आणि खूपच चांगल्या सूचना आहेत आणि खूपच छान प्रकारे त्यांनी गायडन्स दिलं आहे। त्याबद्दल राजसाहेबांचे खूप खूप धन्यवाद। अमेय खोकर साहेब सोबत आहेतच। काही सीन्स डिलीट होणार का? कारण ज्या सीनवरून हा सगळा वाद होतोय, लेझिम खेळतानाचे जे दृश्य आहेत ते तुम्ही सिनेमाच्या हो, ते आम्ही डिलीट करणार। त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिलाय मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं। पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले, तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू। हिंदी चित्रपट येतोय, जगाला इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा कळणार आहे, तर संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांचं असं म्हणणं आहे की काही इतिहासकारांसोबत सुद्धा आपण चर्चा करायला हवी किंवा स्क्रीनिंग ठेवायला हवं। ती करणार आहोत आणि ती स्क्रीनिंगही आहे। मला फक्त एवढंच कळकळीने सांगायचं आहे की हा चित्रपट बनवण्यामागचा उद्देश, आमच्या संपूर्ण टीम गेली 4 वर्ष ह्याच्यावर रिसर्च करते आणि एवढा मोठा सिनेमा बनवण्यामागचं कारण एवढंच आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्ख्या जगाला कळू देत। तो किती मोठा योद्धा होता, किती महान राजा होता, हे सगळ्या जगाला कळायला हवं आणि म्हणून हा चित्रपट बनवलाय। पण जर अशा 1-2 गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही। संभाजीराजे यांनी म्हटलं होतं की हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आम्हाला दाखवा, आम्ही दाखवणार आहोत। उतेकर सर, आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट आले, त्यामध्ये अशी दृश्य होती, त्यावर सुद्धा वाद निर्माण झाले। मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती जे आधारित चित्रपट आलेले त्यामध्ये अशी दृश्य कधीच नव्हते, तर तुम्ही ही दृश्य त्या सिनेमात ऍड करताना काय नेमकं विचार केलेला होता? तुम्हाला काय मेसेज द्यायचा होता? मला मेसेज द्यायचा होता, आपला संपूर्ण चित्रपट एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की शिवाजी सावंतांची जी छावा कादंबरी आहे, त्या छावा कादंबरीवर हा चित्रपट आहे। म्हणजे इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत, त्याच्यामुळे नेमका हात कुठे घालायचा म्हणून आम्ही छावा ह्या कादंबरीचे ऑफिशियल राईट्स घेऊन त्या कादंबरीवर हा सिनेमा बनवला आहे। आता छावामध्ये लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज होळीच्या उत्सवामध्ये उत्सव साजरा करायचे, होळीमधनं नारळ, आगीतनं तो नारळ खिचून घ्यायचे। त्याच्यामुळे लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे, असं नाही की त्याच्यामध्ये कुठले आजचे डान्स स्टेप्स आहेत किंवा असं काही महाराज करतायत की जेणेकरून आपल्याला लाज वाटावी। आपलं लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे आणि पिक्चर बनवताना तो एक दृष्टिकोन होता की जर महाराज लेझिम का खेळले नसतील कधी, हा एक प्रश्न नेहमी उभा राहतो। 20 वर्षाचे ते होते त्यावेळेस, जेव्हा महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला, बुऱ्हाणपूर जिंकलं आणि जेव्हा रायगडावर आले तेव्हा एक 20 वर्षाचा राजा खेळलाही असेल, म्हणजे त्याच्यात गैर काय असं मला वाटतं। पण जर लोकांच्या, शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझिम हा प्रकार चित्रपटापेक्षा मोठा नाहीये, महाराजांपेक्षा मोठा नाही आणि तो आम्ही नक्की डिलीट करू। हिंदी में जानना चाहेंगे, आपकी राज ठाकरे से मुलाकात हुई, क्या उसमें चर्चा हुई? आपके फिल्म में कुछ सीन्स को लेकर आपत्ति जताई जा रही थी, क्या उन सीन को निकाला जाएगा फिल्म से? राज साहब से जो हमारा डिस्कशन हुआ, मैं राज साहब से